मंडळी, घर म्हटलं की निरनिराळ्या सोयी आल्या आणि सोयी आल्या की त्यांच्या मागे गैरसोयी या अपरिहार्यपणे येतातच. हो ना. बऱ्याच वर्षापूर्वी माझी ही परिस्थिती अगदी अशीच होती. फ्रीज घेतला आणि असंख्य अडचणी समोर उभ्या राहिल्या. त्याच आज तुमच्या समोर मांडतीये बरं का. लेखन आणि निवेदन सौ अंजली प्रमोद कुलकर्णी यांचं. कथेचं शीर्षक आहे नसती झंझट. चला, आज स्कूटरच्या कर्जातनं आपण मुक्त झालो बरं का. ही आनंदी वार्ता ऑफिसमधनं आल्या आल्या यांनी जाहीर केली. हे ऐकून मलाही खूप आनंद झाला. कारण आम्ही फारच कर्जप्रिय. त्यामुळे मूळ पगारात निरनिराळ्या हप्त्यांचं कटिंग होता होता 1 तारखेला इतकी कमी रक्कम हातात पडायची की महिना अखेर यांना कटिंगला जायला माझ्या बायकी खजान्याचा आश्रय नाईलाजास्तव घ्यावा लागायचा. तरीही आम्ही मात्र मजेत आहोत हा. निरनिराळी कर्ज काढणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ती कर्ज अति इमानदारीत फेडणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो. आहे तरुण तर घ्या ना मजा करून, असं एकमेकांना बजावत तरुण नसतानाही आम्ही आजतागायत मजाच साधतोय. ह्या असल्या पार्श्वभूमीवर पगारातला 1 हप्ता कमी झाला म्हटल्यावर नाही म्हटलं तरी मला जरा खदखदायला लागलंच बरं का. घरात बऱ्याचशा सोयी देणारी उपकरणं दोहो कर जोडून माझ्या सेवेशी हजर होती. त्यांचा अनिष्ट परिणाम माझ्या देहयष्टीवर झालेला होता. पण तरीही सोयींपेक्षा त्यातल्या गैरसोयीच मला दिसत होत्या. आपल्या दैनंदिन जीवनात काय एक एक समस्या असतात नाही का. कोणाला कशाची, तर मला क्षुल्लक भाजीची चिंता कायम सतावायची. घरात इनमिन 4 डोकी. त्यातनं यांना इतर कसलेही शौक नव्हते. पण भाजी बाजारात गेलं की यांना भलतंच स्फुरण चढून भरपूर भाज्या आणण्याचा एकमेव शौक होता. त्या ताज्या भाज्या टिकवता टिकवता मी अगदी मेटाकुटीला यायची हो. त्या भाज्या चांगल्या नाही टिकल्या की मलाच शोक करावा लागायचा. एकेका वेळी 2-2, 3-3 भाज्या मला कराव्या लागायच्या. ताजी भाजी शिळी होऊ नये ही माफक इच्छा. मग ती भाजी टाकून देण्यापेक्षा मी सगळ्यांच्या पोटात शिताफीनं रवाना करायची. हो ना, हल्ली देशाची काय बिकट परिस्थिती आहे. अशावेळी निदान आपण तरी काटकसरीचे मार्ग नको का हो शोधायला. मग खारे खारे अरे ही भाजी ना पाचक असते, ही पौष्टिक आहे, ही सारक आहे, असली विशेषण लावत मी प्रत्येकांपुढे भाज्यांची पातेली सरकवायची. पण सगळ्या प्रकारच्या भाज्या खाण्याची माझ्या सद्गुणी मुलांना त्यावेळी ॲलर्जी होती. दुर्दैव त्यांचं. त्यामुळे आम्ही दोघंच टुणटुणीत व्हायला लागलो ना. पौष्टिक आहार आम्हालाच नको इतका मानवला. आमची सगळी शारीरिक मापं अंतर्बाह्य बदलली आणि मग एकदम माझी ट्यूब खाडकन पेटली की भाज्या आपल्या पोटापेक्षा फ्रीजमध्ये सुद्धा सुरक्षित राहू शकतात की. मग आता एवी तेवी 1 हप्ता कमी झालाच आहे. मग आपण आता फ्रीजच घेतला तर हाती घ्याल ते तडीस न्याल या बाणेदार बाण्याची मी स्त्री असल्यानं ही कल्पना प्रत्यक्षात राबवली तेव्हाच मी शांत झाले. पाडव्याच्या सुमुहूर्तावर माझ्या लाडक्या पिस्ता कलरचा फ्रीज घरात आला आणि इतरांच्या खस्ता खायला माझी सुरुवात झाली ना. संपूर्ण वाड्यात दुसऱ्या कोणाकडेच फ्रीज नसल्यानं 4 चौघीत माझा भाव भलताच वाढला. समस्त महिला वर्गानं माझ्यावर एकाएकी प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्यांचे अंतस्थ बायकी हेतू मी जाणून होते. त्यांना माझा हा पुळका का आलाय हे न समजण्या इतकी काही मी ही नव्हते त्यामुळे वाड्यातल्या आजूबाजूच्या मंडळींना जरी थंडावा मिळाला
तरी मी मात्र फ्रीजमधलं थंडगार पाणी पिऊन घाम पुसला आणि ठणका बसलेल्या दाढेवर हात धरून बळ बळ आनंदी मुद्रा धारण करून पेढे वाटप मोहीम स्वीकारली. ह्या खरेदीनंतर येणारी अपरिहार्य संकट मी पूर्णपणे जाणून होते बरं का. नवीन वस्तू घरात आली की आनंद कसा अगदी दाटून येतो, पण लवकरच त्या आनंदाश्रूंचं रूपांतर दुःखाश्रुत व्हायला वेळ लागत नाही हे मला सतत जाणवत होतं. सगळ्यांशी सल्लामसलत करून आधी फ्रीजची जागा निश्चित करून त्याला स्थानापन्न करून घेतलं. वापरण्याच्या पहिल्याच दिवशी फ्रीजनं मला हिसका दाखवायला सुरुवात केली. जेवायला बसण्यापूर्वी उत्साहानं थंड पाण्याच्या बाटल्या आतनं रुबाबात बाहेर काढल्या. जेवायला उत्साहानं सुरुवात करणार इतक्यात टेबलावरच त्या काचेच्या बाटल्या खळकन आपोआप फुटल्या बरं का, काही न करता. अहो, टेबलभर काचांचा सडा. हे आणखी काय बाई नवीन लचांड. आम्ही सगळेच चक्रावलो. सगळ्यांना हटवून आधी त्या काचा गोळा केल्या, पुनश्च सगळा स्वयंपाक केला आणि पुन्हा दुसऱ्या बाटल्या शोधून त्या फ्रीजमध्ये ठेवल्याही. संध्याकाळी सकाळच्या प्रकाराचीच पुनरावृत्ती. अरेच्छा, पुनश्च जेवणाचा विचका. फ्रीज उघडून त्याची पाहणी केली तर आतमध्ये सगळीकडेच साद देती हिमशिखर. हे तावातावानं दुकानात जाऊन तक्रार नोंदवून आले. मालकानं शांतपणे ऐकून घेतलं आणि मेकॅनिकला पाठवतो असं निर्विकारपणे सांगितलं. पाडव्याच्या तडाखेबंद विक्रीनं त्याला खूप शीण आला होता बरं का. फ्रीज घ्यायच्या वेळी त्याची व्यापारी वृत्ती अत्यंत जागृत होती, पण आता मात्र त्याला आमची कदरच नव्हती ना. पूर्ण रकमेचा चेक मिळाल्यानं तो निश्चिंत होता. त्याच्या उत्तरातला निरुत्साह प्रकर्षानं जाणवला. दुसऱ्या दिवसापासनं त्या मेकॅनिकची प्रतीक्षा सुरू. त्याच्या गैरहजेरीत फ्रीज बंद. म्हणजे बघा, असून अडचण नसून खोळंबा. 3-4 दिवस तो तज्ज्ञ लापता. अहो, तो उगवलाच नाही ना. ज्या दिवशी घराची किल्ली शेजारी न ठेवता आम्ही दोघं ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा हा सेवेसी तत्पर गृहस्थ इमानदारीत घरी हजेरी लावून गेला. हे ऐकून संध्याकाळी दुकानात गेले, तेव्हा मेकॅनिक त्याच्या घरी. तुम कहा मैं यहाँ असं म्हणत त्या दोघांची 4 दिवस अशीच शिवाशिवी कम लपंडाव चालला. शेवटी एका रविवारी दोघं एकमेकांना पकडण्यात यशस्वी झाले एकदाचे. यच्च यावत आयुधांनिशी त्यानं फ्रीजची कहाणी ऐकून गंभीर चेहरा करून पाहणी पण केली बरं का. आम्ही सगळे त्याच्या चेहऱ्याकडेच बघत राहिलो. आतल्या आत काहीतरी खाडखूड केलं, खटाखटा बटणं फिरवली आणि जाहीर केलं की याचा अमका अमका पार्ट काम देत नाहीये. त्यामुळे फ्रीजरमध्ये बर्फ तयार व्हायच्या ऐवजी बाहेरच बर्फ होतोय. त्याचं हे थंडगार उत्तर ऐकून मी तर बर्फवत थिजले. मग आता काय करणार? यांनी आगतिक वगैरे होत त्याला विचारलं. त्यावर त्या तयार मेकॅनिकनं सांगितलं, काही नाही, आपण तो पार्टच बदलून टाकू. थोडा जास्त खर्च येईल, पण काही फार नाही. असं सांगून मी दिलेला गरम चहा घेऊन आम्हाला गारेगार करून तो बॅग घेऊन चालताही झाला. पुन्हा हे मालकाकडे जाऊन निदान फ्रीज तरी बदलून द्या असं म्हणून विनवून आले. गॅरंटी कार्ड पाहून तो मालक कमालीचे शांतपणे म्हणाला, अहो, हल्ली कोणाचीच कसलीच गॅरंटी देता येत नाही, अगदी माणसांची सुद्धा नाही. हा तर निर्जीव फ्रीज. ह्यांच्या गयावयांचा त्याच्यावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. शेवटी फ्रीजऐवजी तो पार्ट बदलावा लागलाच. या प्रकरणात एक फायदा निश्चित झाला की नंतरच्या बाटल्या मात्र वाचल्या. दुःखात सुख ते हे. आतलं तापमान आता व्यवस्थित स्थिर व्हायला लागलं. मी हुश्य केलं. नंतर एकदा फ्रीजवरनं मला झुरळ जाताना दिसलं. मी तर दचकलेच, कारण त्याच्या चालण्याची दिशा चक्क आतनं बाहेर ही होती. त्या प्रकट झालेल्या झुरळाकडे मी आगतिक होऊन पाहिलं. फ्रीजच्या आतल्या एका पट्टीच्या बाजूला मला चक्क झुरळांची बारकी बारकी अंडी दिसली हो. ह्यांना मी हा सूर्य, हा जयद्रथ
या चालीवर हे झुरळ हा फ्रीज दाखवलंच. ते बघून हे पुन्हा दुकानात गेले. एव्हाना यांची त्या दुकानदाराची एकमेकांना चांगलीच ओळख पटली होती. यांचं म्हणणं योगीराजांच्या शांततेने ऐकून त्याने यांना सांगितलं, एखाद्याच पीसमध्ये होतात कधी कधी अशी झुरळं. तुम्ही आतनं रॉकेलचा फवारा मारा फ्रीजमध्ये. त्याचं हे विधान ऐकून मी तर स्वतःच्या कपाळावर ठणकन मारूनच घेतलं. आतल्या खायच्या पदार्थांवर रॉकेलचा फवारा? ते ऐकून झुरळांऐवजी मीच गुदमरले. मग इतर जुनाट कपाटात आणि फ्रीजमध्ये काय हो फरक? हे कपाट की फ्रीज? माझ्या मनात गोंधळ उडालाच. आता त्या खोकड्याची सगळी तंत्र आत्मसात करायचा मी प्रयत्न करायला लागले. शिकाऊ उमेदवाराची लाचारी माझ्या तोंडावर दिसायला लागली. प्रत्येकाने माझ्या ज्ञानात नको इतकी भर घातल्यानं माझ्या मूळच्या गोंधळात आणखीच भर पडली. या फ्रीजच्या आत काय ठेवायचं यापेक्षा काय काय नाही ठेवायचं याचीच यादी वाढायला लागली ना. आणि मला ते शोध लागेपर्यंत आतल्या पदार्थांनी कमालीची शीतलता स्वीकारलेली असायची. केळी ताठरलेली भूमिका घेऊनच काळवणली. भिजलेली कणिक घट्ट दगडासारखी झाली. अपूर्वाईने मिळवलेली कोथिंबीर आत पडून पडूनच सडून गेली. या सगळ्यांच्या संमिश्र वासानं फ्रीजला कोकणातनं येणाऱ्या बससारखा उग्र वास लागला ना. फणस, मोगरा, कोथिंबीर, टरबूज आणि मेथी या संमिश्र वासानं दुसरं काय होणार हो. फ्रीज फ्रेशनर आणून आत ठेवला. अहो पण गंमत म्हणजे मूळ वास तर गेलाच नाही, उलट त्या फ्रेशनरलाही तो वास मारायला लागला. डिफ्रॉस्ट करून फ्रीज रिकामा करून पुसताना माझ्या डोळ्यात नीर दाटून आले. आतनं बाहेर येणाऱ्या निरनिराळ्या डब्या बाटल्यांचा ढीग बघून मी तर हताशच झाले. माझा फ्रीज म्हणजे मुंबईसारखा सर्वसमावेशक बनल्याचा साक्षात्कार मला झाला. अहो येईल त्याला थारा ना. माझे सगळे पदार्थ बाहेर, इतरांचे मात्र आत आरामात पहुडलेले. एकदा तर गंमतच झाली बरं का. डिफ्रॉस्ट करणं म्हणजे निश्चित काय केल्यानं काय होतं याचा मला काही पत्ताच नव्हता. IQ बातमी होती ती फक्त. पण ते बटन एकदा ऑन करावं लागतं असं IQ ज्ञान मला झालेलं असल्यानं ते बटन ऑन करून मी रात्री अंथरुणावर ऑफ झाले. तहान लागल्यावर रात्री डोळे चोळतच किचनमध्ये गेले आणि काय काय होतं हे समजायच्या आतच मी कशावर तरी धाडदिशी पाय घसरून पडले. क्षणात सगळं घर जागं. फ्रीजच्या खालनं बर्फाचं पाणी हळूहळू हळू झुळू 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 वाहत होतं. त्यावर मी अस्ताव्यस्त सांडलेली होते. पडल्यावर आपल्याला कुठे लागलंय हे न बघता मी फ्रीज सुद्धा हल्ली गळतो या कल्पनेनं अतिव्यथित झाले. चौकशी अंती कळलं की फ्रीजमध्ये जास्त बर्फ आत साठला तर तो म्हणे असाच गळतो. आतापर्यंत माठ पाझरतो हे माहीत होतं, पण महागा मोलाचा फ्रीज सुद्धा पाझरतो या बातमीनं माझे आपले डोळेच पाझरायला लागले. सोयी तितक्या गैरसोयी. दाहक प्रत्यंतर मला झालंच. मंडळी नमस्कार. नसती झंझट या कथेचा आपण पूर्वार्ध ऐकला. लेखन आणि निवेदन सौ अंजली प्रमोद कुलकर्णी यांचं होतं. कथा आवडली ना? मग लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, याच कथेचा उत्तरार्ध आपण लवकरच ऐकणार आहोत ना.